many happy returns of the day पप्पा. मला खूप प्राऊड वाटतं की तुम्ही माझे पप्पा आहेत. तुम्ही मला लहानपणापासून खूप काळजी घेतली आणि खूप सांभाळलं आहे आणि आत्ता पण मला माझ्या लाईफ थ्रू गाईड करत असतात. माझ्या हर एक राईट आणि रॉंग डिसिजन्सला हेल्प करतात आणि मला तुम्ही खूप काही शिकवलं पण आणि ते खूप हेल्प करतं मला माझ्या लाईफमध्ये आणि तुम्ही बेस्ट डॅड आहेत आणि मी असंच तुम्हाला एक दीर्घ आयुष्य आणि एक हॅपी लाईफ विश करते अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे. राजू, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजू हा लहानपणापासूनच मनमिळावू स्वभाव आणि शांत स्वभावाचा आहे. तू लहान मुलांना खेळाबद्दल छान मार्गदर्शन करतो. यासाठी पुढे तुझी तब्येत चांगली फिट ठेव, म्हणजे तू मुलांना चांगलं मार्गदर्शन करशील. तुझं आरोग्य चांगलं राहो त्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. राजू अंकल, तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेव्हा मी तुमच्याकडे बघते नर्वस होतो, कारण की तुम्ही हरवेळेस मला फिट दिसता आणि मी तुमच्याकडनं मोटिवेट होतो, कारण की तुम्ही एवढ्या वयाचे झाले तरी मी तुम्ही फिट राहता. मी माझ्या फ्युचरमध्ये विश करतो की मी तुमच्यासारखा फिट राहील आणि पुन्हा एकदा ते 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. राजू अंकल, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मागच्या वेळेस मी तुमच्याकडे समर वेकेशनमध्ये जेव्हा आला होता आणि तुम्ही म्हटलं की जिम लावून घे. फर्स्ट टाइम मी कधी जिममध्ये गेला ते तुमच्यामुळे गेला. कंटिन्युटी आहे माझ्यामध्ये. आता मी जिम तुम्ही जसं सांगितलं तर त्याप्रमाणे मी का आणायला आल्यानंतर जिम लावले मी आणि रिझल्ट बी चांगले भेटले. हे फक्त तुमच्या म्हणण्यामुळे आणि मला ते बेनिफिट दिसतं आहे. त्यामुळे तुमचा खूप थँक्यू. आणि तुम्ही बी असंच एवढं 50 वर्ष झाले तरी मला असं वाटतं की इयर्स एज झाले तुमची. मला असं वाटलं की अरे 40 इयर्सच असेल, पण नाही, एकदम सरप्राईज होता, मला शॉक होता. आता पुढच्या येणारे वर्ष मी तुम्हाला असंच फिट राहा, तुम्ही असं बघाल आम्हाला फिट. हेच माझी विषय आहे. त्याच्यामुळे परत एकदा तुमच्या 50व्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू मला जिमचा वेळ लावण्यामुळे. धन्यवाद. प्रिय राजूस, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व स्वप्न आकांक्षा सर्व पूर्ण हो ही बुद्धचरणी प्रार्थना. जय भीम. सर्वांना माझं जय भीम. आज 16 नोव्हेंबर, आज आमचा लाडका भाऊ राजू याचा आज वाढदिवस. सर्वप्रथम आमच्या जाधव परिवाराकडनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तू सदैव असा आनंदी, हसतमुख आणि तुझे जे आयुष्य आहे ते सुखा समृद्धी भरभराटीचे जावो आणि चांगलं हेल्दी लाईफ जगू. राजूचं बद्दल बोलायचं झालं तर राजू हा खूप हसतमुख आणि निरागस आणि चांगल्या वृत्तीचा, म्हणजे कधीही कोणाबद्दल काही वाईट विचार न करता वागणारा आणि सर्वांना दुःखामध्ये स्वतः त्यांना मनोबल वाढवणारा असा आमचा भाऊ. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक लहानपणापासूनचे तर भरपूर किस्से आहेत आणि इतका इमोशनल त्याला, आमच्या 6 भावंडांमध्ये सर्वात इमोशनल म्हणजे राजू आणि त्याला कुणाचंही दुःख बघवत नाही. आता लहानपणीचे ते आहेत किस्से, पण आत्ताचा रिसेंट ताजा किस्सा म्हणजे कोरोना काळातला, ज्यावेळेस मला खूप त्रास झालेला होता. कोरोनामध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली तर मी काय होत नव्हते ॲडमिट, पण तो इथे लगेच धावत, त्याला जसं कळालं तो लगेच धावत इकडे आला. डायरेक्ट माझ्या रूममध्ये, मी क्वारंटाईन असताना डायरेक्ट मध्ये येऊन मला सांत्वन दिलं, मला सहानुभूती, माझं मनोबल वाढवण्याचा खूप प्रयत्न केला आणि माझ्या मिस्टरांनाही त्याने खूप सपोर्ट केला. आणि नुसता सपोर्ट नाही तर दुसऱ्या दिवशी त्याने लगेच मला हे तुला हेल्दी आहे, हे पौष्टिक आहे, तू असं कर, तू तसं कर, सर्व त्याने मार्गदर्शन केलं आणि अंड्याचं सूप स्वतःच्या हाताने बनवून त्याने मला
दिलं होतं, आणून दिलं होतं आणि मी शेवटपर्यंत पाजेपर्यंत तो तिथेच बसून राहिला. अक्षरशः ॲडमिट झाल्यानंतर त्याने रोज फोन करणं, त्याचे येणं भेटायला आणि ज्यावेळेस सोडायची वेळ आली हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज, त्यावेळेस त्याने सकाळी सकाळी इथे हजर राहून यांच्यासोबत आणि मी घरी येईपर्यंत सुखरूप तोपर्यंत तो तिथेच थांबून होता आणि त्याच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. ते माझी अवस्था पाहून तर आलं, पण सर्वात जास्त त्याला काळजी त्याच्या जीएजींची सुद्धा वाटली की त्यांनी एवढं धावपळ करून त्यांच्या एकट्याच्या जबाबदारीवर, सर्वांचा काळ तसाच होता, परंतु त्याचा जो अनुभव होता तो आम्हाला सांगून हे करत होता, आमचं मनोबल दोघांचंही फॅमिलीचं वाढवत होता. त्याबद्दल त्याची मी नेहमी ऋणी राहणार आहे. आणि त्याचं जे निरागस वागणं आहे हे असंच 50 वर्ष होऊन सुद्धा वाटत नाही. तो सदैवी आनंदी असल्याचं रहस्य तेच आहे आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील असणारा आमचा लाडका भाऊ राजेश गांगुर्डे, राजू, आमचा लाडका राजू, त्यास खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. असाच आनंदी आयुष्य जग आणि सर्वांना तुझं जे आम्हाला जे मोठा भाऊ असण्याचं जे आत्मबल आमचं नेहमी वाढवणारा असाच हसतमुख तुला चांगले सुखी समृद्धी आयुष्य जग. हॅपी बर्थडे डिअर राजू. Hello, Poonam and Jijaji. Jijaji wishing you a very, very happy 50th birthday. आजचा दिवस खूप स्पेशल आहे तुमच्यासाठी. एन्जॉय करा तुमचा दिवस. नेहमी जसे तुम्ही आत्तापर्यंत ॲक्टिव्ह राहिलेले आहे तसे ॲक्टिव्ह राहा. फिटनेसकडे लक्ष द्या. मुलांसोबत टाईम स्पेंड करा. जसं आपले प्रत्येक पिकनिकमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर एंगेज राहतात, त्यांना एक डायरेक्शन देतात, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करतात. तर तुम्ही हेच कंटिन्यू करा आणि असंच एक शांत स्वभाव ठेवून आपली जर्नी पुढे कंटिन्यू करा. सो वन मोर टाईम विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे अँड एन्जॉय युअर डे. थँक्यू. सर्वांना जय भीम. जय भीम. आज या ठिकाणी आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे आमचे लाडके मेहुणे राजेंद्र गांगुर्डे यांचा आज 50वा वाढदिवस आहे. त्यांना सर्वप्रथम त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या आमच्या रुहम कुटुंबियांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. राजूला 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्याच्याबद्दलच्या खूप आठवणी आहेत. तो अतिशय चांगल्या स्वभावाचा, अतिशय लव्हिंग नेचरचा, हसमुख असा आमचा मेहुणा आहे. तो सर्व भाच्यांचा लाडका मामा आहे आणि सर्वांचा तो लाडका चाचासुद्धा आहे. कारण तो सगळ्याच लहान मुलांवरती खूप प्रेम करतो, सगळ्यांना खूप जीव लावतो, सगळ्यांच्या आवडीनिवडी खूप तो माहिती आहेत त्याला. आणि राजूबद्दल बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, परंतु पूनमनी सांगितलं की 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा. मग 2 मिनिटामध्ये काय बोलणार, तर राजूला त्याच्या वाढदिवसाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बोलतो होता. त्याची मोठी बहीण म्हणून राजू तुला खूप खूप शुभेच्छा. लहानपणीच्या आपल्या बऱ्याच आठवणी आहे, पण राजू म्हणजे एकदम मनमिळाऊ, शांत स्वभावाचा आणि त्यांनी 50 वर्ष झाले पण अजूनही त्यांनी त्याची पर्सनॅलिटी आणि स्वभाव, मूळ जो त्याचा स्वभाव आहे तो बदललेला नाही. अजूनही तो खूप यंग दिसतोय, तर असाच यंग राहा आणि तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. जय भीम काका. तुम्हाला तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे येणारे वर्ष असेच हसत खेळत स्पोर्ट्सफुल एनर्जेटिक जाओ, हीच आमची मनापासून इच्छा. थँक्यू. जय भीम. जय भीम साहेब. कसे आहात तुम्ही? आजचा दिवस कसा गेला? आजपर्यंतचे दिवस जे आहे ते आम्ही तुमच्यासमोर आणि तुम्हाला जवळून बघितलेलं आहे, त्यात शंका नाही. परंतु 50 नंतर म्हणजे 51 वर्ष आहे,
ते तुमचं सुखी समृद्धी आणि आयुष्यात मस्त मस्त जावो आणि तुमचं आयुष्य भविष्य आरोग्य आणि तुमच्या इच्छा मस्त मस्त पूर्ण हो हीच आमच्या जाधव परिवाराकडून हार्दिक 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 शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तुमच्या सर्व कुटुंबाला आमच्या सर्व जाधव परिवाराकडनं विशेष शिरसाट कंपनीकडनं सुद्धा तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. जय भीम काका, तुम्हाला तुमच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला येणारं वर्ष खूप सुखाचं, समृद्धाचं आणि आनंदीत जाओ आणि तुम्ही आत्तापर्यंत जितकं हसत खेळत आणि जितकी आमची म्हणजे सर्वांचीच काळजी करत तुम्ही आत्तापर्यंतचे जे वर्ष काढलेले आहेत तसेच तुम्ही पुढेही म्हणजे आमच्याकडून हीच शुभेच्छा की तुम्ही पुढे हजारो लाखो वर्ष तुम्हाला दीर्घायुष्य आणि हेल्दी लाईफ मिळो. थँक्यू. राजेश भाऊ, तुम्हाला 50व्या वर्षाच्या हार्दिक 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 खूप खूप शुभेच्छा. या आयुष्याचे तुमचे मागील वर्ष काही सुखाने आनंदाने किंवा काही त्रासाने गेले तरी ह्या पुढचे तुमचे आयुष्य फारच सुखाने आनंदाने शुभकारक लाभकारक आणि आरोग्याने जावो आणि तुम्हाला शत आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो हीच आमची जाधव परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा. आणि तुमची जोडी एकमेकाखाली म्हातारी हो, तुम्हाला कुटुंबाकडून खूप सुख शांती लाभो आणि तुम्ही पण कुटुंबाला खूप सुख शांती द्यावी हीच आमची मनोकामना. आई बाबा, आज खूप स्पेशल दिवस आहे. आज आमचा मोठा भाऊ राजेश याचा 50वा वाढदिवस आहे आणि त्याला या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तो असाच त्याला शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभो हीच सदिच्छा आहे. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे तो एक अतिशय छान क्रिकेटर आहे जो खूप सुंदर क्रिकेट खेळतो. ह्या वयात देखील तो छान क्रिकेट खेळतो. त्याचा मुलगा आसित याला सुद्धा तो क्रिकेटसाठी मार्गदर्शन करत असतो. फक्त आसिफलाच नाही तर तो आमच्या बहीण भावांच्या मुलांना सुद्धा स्पोर्ट्सबद्दल माहिती सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो. किंवा आम्ही बहीण भाऊ जे आहोत आमच्या कुठल्याही प्रकारे कधी आम्हाला काही गरज पडली तर त्याच्या परीने तो आम्हाला मदत करत असतो, गायडन्स करत असतो. आणि असा अतिशय शांत आणि संयमी समजूतदार आमच्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मी आणि माझ्या परिवारातर्फे त्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. असंच त्याचं आयुष्य पुढील आयुष्य आनंदात जावो ही आमची सदिच्छा आहे. आणि आता अर्णव त्याचा भाचा त्याच्याकडनं सुद्धा त्याला तो मामाला आता शुभेच्छा देणार आहे. हॅपी बर्थडे राजू मामा, मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ. पुन्हा एकदा आमच्यातर्फे तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या निमित्त तुझ्यासाठी खास एक गाणं. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू राजू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू राजू, हैप्पी बर्थडे टू यू. थैंक यू.